नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवरती। आज आपण तुमच्यासाठी एक सरकारी योजना घेऊन आलो आहे। तुम्ही जर घरावर सोलर प्लॅन जर बसवला तर तुम्हाला 300 युनिटपर्यंत मोफत वीज बिल मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला सरकार हे बसवण्यासाठी मोठी सबसिडी देखील देत आहे। तर ही योजना कोणती आहे आणि यासाठी अप्लाय कसं करायचा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग जाणून घेऊया ही योजना कोणती आहे। तर ही योजना आहे PM सूर्य घर योजना। केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्य घर योजना देशामध्ये वेगाने राबवली जात आहे। नागरिकांना वीज बिलाच्या तणावामुक्त करण्यासाठी ही योजना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे। या योजनेअंतर्गत छतावर तुम्ही घराच्या छतावर सोलर पॅन बसवून दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज बिल मिळू शकता आणि मोठी सरकारची सबसिडी देखील तुम्हाला इथं मिळणार आहे। सरकारने योजनेद्वारे 1 कोटी घरावर मोफत वीज बिल देण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे। तर ही योजना काय आहे जाणून घेऊया। प्रधानमंत्री सूर्य घर योजना ही एक रूफटॉप सोलर प्रकल्पातील एक सरकारी योजना आहे। याचा उद्देश नागरिकांना स्वतःची वीज निर्मिती करण्यास सक्षम बनवणे, वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी करणे, 24 तास अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करणे आणि त्याचबरोबर देशातील कार्बन उत्सर्जन घटवणे। त्यांच्याच घरावरच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात जागा आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि त्यांना 300 युनिटपर्यंत तुम्हाला इथे वीज बिल देखील फ्री मिळणार आहे। तर रजिस्ट्रेशन कसं करायचं जाणून घेऊया। अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे। तर सरकारच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजे इथे तुम्ही बघू शकता pmsuryaghar.government.in वेबसाईटला व्हिजिट करायचं, भेट द्यायची। या ठिकाणी आल्याच्यानंतर अप्लाय नाव या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर व कॅप्चा भरून OTPद्वारे तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये नाव, पत्ता, राज्य, जिल्हा आणि ईमेल इत्यादी माहिती भरायची आहे। अप्लाय फॉर सोलर रूफटॉप निवडायचं आहे आणि त्याचबरोबर राज्य, जिल्हा आणि डिस्कॉम निवडा। त्याचबरोबर ग्राहक क्रमांक भरून फॉर्म तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे। तर काय काय आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहे जाणून घ्या। यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागेल, पत्त्याचा पुरावा लागेल, उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे, वीज बिल लागेल, रेशन कार्ड लागेल आणि मोबाईल नंबर लागेल। त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो आणि बँक पासबुक देखील लागणार आहे। अर्जानंतरची प्रक्रिया काय असेल तर डिस्कॉम या वेबसाईट म्हणजे महावितरण यांची वेबसाईट असते, तुमची माहिती इथे तपासायची आहे। माहिती योग्य आढळल्यास अप्रूव्ह दिले जाणार आहे। त्यातच तुम्हाला त्यानंतरच पोर्टलवर वेल्डर निवडायचा आहे आणि वेल्डर घराची पाहणी करून किती केवीचा प्लांट बसवायचा आहे ते निश्चित करायचं आहे। सोलर पॅनल इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्याच्या नंतर डिस्कॉम यांच्या अधिकृत वेबसाईटला नेट मीटर बसवले जाईल। ग्रिड कलेक्शन व तपासणी झाल्यानंतर फायनल अप्रूव्हल दिले जाणार आहे। त्यानंतर सबसिडी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यानंतर दरमहा 300 युनिटपर्यंत वीज बिल तुम्हाला इथे मोफत मिळणार आहे। सोलर सिस्टीमवर किती सबसिडी मिळेल या देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर केंद्र सरकारकडून तुम्हाला सबसिडी ही 1 केवीचं तुमचं असेल तर 30,000 रुपये सबसिडी मिळेल। 2 केवीचं जर असेल तर तुम्हाला 60,000 रुपये सबसिडी मिळणार आहे। त्याचबरोबर 3 केवीचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला 78,000 रुपयाची सबसिडी मिळणार आहे। याशिवाय राज्य सरकारकडून स्वतंत्रपणे सबसिडी मिळत असल्याची एकूण लाभ हा आणखी वाढतो। त्यामुळे सबसिडीची रक्कम प्रत्येक राज्यात वेगवेगळी असू शकते। ही योजना विशेषतः कोणासाठी आहे तर वीज बिल मोठे बचत करण्यासाठी, सतत उपलब्ध पर्यायपूरक वीज मिळवण्यासाठी, देशातील कार्बन आणि फूटप्रिंट घटवण्यासाठी मोठी मदत होते। घरगुती खर्चात वर्षाला हजारो रुपयाची बचत तुमची इथं होणार आहे। तर मित्रांनो, योजना तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला ही योजनाचा जर अप्लाय करायचा असेल तर तुम्ही तुमच्या महावितरण या ठिकाणी जाऊन देखील व्हिजिट करू शकता आणि तुम्ही रूफटॉप योजनाचा फॉर्म भरून तुमच्या घरावरती, छतावरती तुम्ही सोलर पॅनल बसवू शकता।